ओके, तो सुरू करते. राईट. ओके, आज आपल्याला बघायचं आहे anatomy of dicot and monocot plants. anatomy of dicot and monocot plants. राईट. ओके, आता याच्यामध्ये जनरली आपल्याला काय बघायचंय? ओके, आपल्याला 3 पार्ट्स मेजरली बघायचे. किती? 3. राईट. ओके, आपण बघा, आपण 3 पार्ट्स कोणकोणते बघणार आहोत? आपण बघणार आहोत रूट्स, आपण बघणार आहोत स्टेम किंवा शूट, आणि आपण बघणार आहोत लीव्स. राईट. ओके, आणि आपल्याला महत्वाची गोष्ट ही सुद्धा बघायची आहे की मोनोकॉट स्टेम आणि डायकॉट स्टेम कसे आहेत अरेंजमेंट वाईज, है ना, त्यांच्यामधल्या ज्या टिश्यू सिस्टीम्स आहेत त्या कशा अरेंज आहेत. राईट. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की मोनोकॉट ऑर्गन आणि डायकॉट ऑर्गन मध्ये काय डिफरन्स आहे. राईट. ओके, आता या सेगमेंट मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे मोनोकॉटच्या रूट सोबत कशाचं? डायकॉटच्या रूटचं. पुन्हा नेक्स्ट सेगमेंट मध्ये आपल्याला बघायचंय की मोनोकॉटचं शूट याला कम्पेअर करायचंय कशासोबत? डायकॉटच्या शूट सोबत. राईट. ओके, त्याच्यानंतर मोनोकॉटचा लीफ कम्पेअर करायचा आपल्याला डायकॉटच्या लीफ सोबत. राईट. ओके, म्हणजे हा सेकंड पार्ट आहे आपल्या कशाचा? टॉपिकचा. ओके, जो की खूप महत्वाचा आहे आणि मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन जे आहेत हे याच सब टॉपिक मधनं येतात. ओके, कारण की टिश्यू वगैरे आपल्या नवीन एनसीईआरटी मध्ये काय झालेलं आहे? डिलीट झालेलं आहे. राईट. ओके, काय म्हणतो आपण त्याला? सेल्स जे आहेत, है ना. राईट. ओके, आपण आतापर्यंत जो काही पार्ट बघत होतो कोणकोणता? सेल्स, है ना. कोणते? मेरिस्टेमॅटिक असेल, त्याच्यानंतर परमनंट सेल्स असतील. राईट. ओके, सो त्या टिश्यूज बद्दल ना तो पार्ट जो आहे तो आपल्या एनसीईआरटी मध्ये डिलीट झालेला आहे. राईट. ओके, बट आपण तो शिकलोय कारण की आपल्याला टॉपिक बेटर प्रकारे काय झाला पाहिजे? अंडरस्टँड झाला पाहिजे. राईट. ओके, आता कंपॅरिझन मध्ये आपल्याला काय काय बघायचंय? कंपॅरिझन मध्ये बघताना सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचं आहे एक, दॅट इज रूट. काय बघायचं आहे? रूट. राईट. ओके, ना रूट मध्ये आपण कशाची अॅनाटॉमी बघणार आहे? आपण डायकॉट रूटची अॅनाटॉमी बघणार आहे आणि मोनोकॉट रूटची काय बघणार आहे? अॅनाटॉमी बघणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा ऑर्गन बघायचं आहे, दॅट इज स्टेम. काय बघायचं आहे? स्टेम. राईट. ओके, आता स्टेम, मोनोकॉट स्टेम बघायचा आहे आणि डायकॉट स्टेम बघायचा आहे. राईट. ओके, यांचा कंपॅरेटिव्हली आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि तिसरा ऑर्गन आहे दॅट इज लीफ. काय बघायचं आहे? लीफ, है ना. मोनोकॉट लीफ आणि डायकॉट लीफ आपल्याला बरेच डिफरन्सेस माहिती आहेत मोनोकॉट लीफ आणि डायकॉट लीफ मध्ये, बट त्याला अॅनाटॉमिकली आपल्याला बघायचंय की अजून कोणकोणते डिफरन्सेस त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. राईट. ओके, नाव स्टार्टिंग विथ रूट. आपण आजचं सेशन कशाने सुरू करणार आहे? रूट सिस्टीम किंवा रूट वरनं आपल्याला सुरू करायचं आहे. राईट. ओके, बघूया. मग सर्वात अगोदर आपल्याला बघावं लागेल की डायकॉटचं रूट कसं असतं. द फर्स्ट थिंग विच वी आर गोइंग टू स्टडी इज हाऊ what kind of anatomy does a dicot root have. Right. बघा, पहिली सब हेडिंग आपली दॅट इज डायकॉट रूट. फर्स्ट सब हेडिंग आपली काय आहे? डायकॉट रूट. ओके, ना जर आपण टिश्यू सिस्टीमचा विचार केला, है ना, जर आपण बेसिकली मागच्या बऱ्याच सेशन्स मध्ये ना काही डायग्राम्स काढतोय आणि कंपॅरेटिव्ह स्टडी करतोय, तर मला सांगा की टिश्यू सिस्टीम मधला असा कोणता टिश्यू असेल जो रूटच्या, शूटच्या किंवा लीफच्या सगळ्यात आउटरमोस्ट प्रेझेंट असेल? एपिडर्मल टिश्यू सिस्टीम. कोणता टिश्यू सिस्टीम? एपिडर्मल टिश्यू सिस्टीम. राईट. ओके, ना रूट मध्ये एपिडर्मल टिश्यू सिस्टीमची जी लेअर असते त्याला आपण म्हणू शकतो एपिब्लेमा. काय म्हणू शकतो? एपिब्लेमा. राईट. ओके, त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, आठवत आहेत का?
एपिडर्मल टिश्यू सिस्टीमच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, आठवत आहेत का? नाही. किती लेअर असतात? किती लेअर असतात एपिडर्मल टिश्यू सिस्टीमची? डायग्राम आठवतीये का? एपिडर्मिसची किती लेअर होत्या? एक सिंगल लेअर होती है ना. एपिडर्मिसची किती लेअर होती? एक सिंगल लेअर होती, राईट. ओके, आता आपण काय करूयात, एक 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 पार्ट जो आहे हा डायग्रामॅटिकली काढूयात आणि त्याला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, नाव सर्वात अगोदर आपल्याला काढायचं आहे काय? एपिडर्मिस. काय काढायचं आहे? एपिडर्मिस. बघूयात मग एपिडर्मिस काढूयात. ओके, सर्वांनी डायग्राम सोबत सोबत ड्रॉ करायचे आहे. ओके, सर्वात आउटर लेअर आहे, राईट. काय नाव असणार आहे? एपिडर्मिस. काय नाव असणार आहे? एपिडर्मिस, राईट. ओके, एपिडर्मिस वरच आपल्याला काय बघायला भेटतात? रूट हेअर्स है ना, राईट. ओके, याला आपण काय म्हटलं होतं? एपिडर्मल अपेंडेजेस. आठवतंय? राईट. ओके, नाव याला काय म्हणणार आहे मी? रूट हेअर्स. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर? युनिसेल्युलर, राईट. ब्रांच्ड, अनब्रांच्ड? सांगा पटकन. ब्रांच. हा, आता मी जर अनब्रांच म्हणलं असतं तर ब्रांच है ना. व्हेरी गुड. ओके, युनिसेल्युलर, अनब्रांच, राईट. ओके, नाव एपिडर्मिसचं रूट मध्ये अजून एक नाव पडतं, दॅट इज इपिब्लेमा. काय म्हणू शकतो आपण त्याला? इपिब्लेमा, राईट. कोणते सेल्स येत रे? कारण काय मग सेल्स आहेत का? कोलन काय मग? स्क्लेरन काय मग? झायलम आहे, फ्लोएम, कसे आहेत, काय आहेत? कारण काय मग सेल्स आहेत, राईट. ओके, शेप कसा आहे? इलॉंगेटेड आहे ना, राईट. ओके, इलॉंगेटेड आहे पण असे लांब नाही आहेत, असे पडलेले आहेत है ना, राईट. ओके, नेक्स्ट, इंटरसेल्युलर स्पेस आहे का? नाही, इंटरसेल्युलर स्पेस नाहीये, राईट. ओके, नाव ही सगळ्यात आउटरमोस्ट लेअर झाली, राईट. ओके, त्याच्या आतमध्ये आपल्याला काढायचे आहेत काय? कोणते सेल्स? कॉर्टेक्स. आता आपण मागच्या डायग्राम मध्ये एक अजून एक लेअर काढली होती, त्याचं नाव होतं हायपोडर्मिस. बट इन केस ऑफ रूट्स आपल्याला हायपोडर्मिस सारखं एक डिस्टिंक्ट स्ट्रक्चर बघायला भेटत नाही, राईट. ओके, म्हणून आपण डायरेक्ट कोणते सेल्स काढणार आहोत? कॉर्टेक्सचे सेल्स काढणार आहोत. बघूयात.
याला मी काय नाव देऊ शकतो? कॉर्टेक्स. ओके, इथे हायपोडर्मिस सारखं काही मी लेबल केलेलं नाहीये. ओके, आता खूप सारे लेयर्स असतील. ओके, हे कळतंय ना ही डायग्राम कशी काढतोय मी, राईट? ओके, रूट असा आहे. बेसिकली रूटला जर आपण है ना, सपोज असं रूट आहे ना. ओके, मी असं कट केलंय त्याला, राईट? ओके, कट केल्याच्या नंतर मला असं सर्कल बघायला भेटतंय, राईट? ओके, सर्कल मधला मी कोणता पार्ट दाखवतोय तुम्हाला, राईट? ओके, एकच पार्ट दाखवतोय, दॅट इज कंटिन्युइंग ऍज. म्हणजे आता बघायला गेलं तर इकडे सगळीकडे काय आहे, एपिब्लेमा आहे, है ना. आतमध्ये सगळीकडे काय आहे, कॉर्टेक्स, आणि त्याच्यामध्ये काय असेल, एंडोडर्मिस, त्याच्यामध्ये काय असेल, पेरिसायकल, त्याच्यामध्ये काय असेल, वॅस्क्युलर बंडल्स, राईट? ओके, फक्त आपण काय करतोय, एक ना काय म्हणतो आपण त्याला, 1/4 पार्ट आपण शो करण्याचा प्रयत्न करतोय, राईट? ओके, नेक्स्ट चला. आता कॉर्टेक्स आहे, कॉर्टेक्स मध्ये सेल्स कोणते, पॅरेन्कायमा सेल्स. कोणते सेल्स, पॅरेन्कायमा सेल्स, राईट? ओके, पण फरक काय, फरक बघा, एपिडर्मिस मधले सेल्स कसे होते, इलॉंगेटेड फ्लॅट होते, राईट? ओके, वेअर एज कॉर्टेक्सचे सेल्स कसे आहेत, सर्क्युलर ओव्हल, राईट? ओके, वेअर एज आपल्याला इथे काय बघायला भेटतो, इंटरसेल्युलर स्पेस सुद्धा बघायला भेटतो. दिसतोय का, है ना, राईट? ओके, द ब्लू डॉट्स indicates इंटरसेल्युलर स्पेस, है ना, जी की मेजर प्रॉपर्टी कशाची, पॅरेन्कायमा सेल्सची, राईट? ओके, चलो ना, त्याच्या खाली कोणती लेअर असेल, ओके, त्याच्या खाली कोणती लेअर असेल, एंडोडर्मिस, एंडोडर्मिस, राईट? ओके, एंडोडर्मिस सेल्स किंवा एंडोडर्मिस लेअर जी आहे त्याच्या काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत, ओके, ज्यांच्याबद्दल आपल्याला इथे बोलायचं आहे, राईट? ओके, ना एंडोडर्मिस जे सेल्स असतात यांचा शेप असतो बॅरल शेप. कसा असतो, बॅरल शेप, राईट? ओके, यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस बिलकुल नसतो, है ना. इंटरसेल्युलर स्पेस काय आहे, ऍबसेंट आहे. समजते, गोष्ट कळतीये, काय डाऊट आहे, राईट? ओके, ड्रॉ करून घ्या मग.
डन हो गया सबका? कोणी कोणी आहे का अजून ड्रॉ करताय? चला बघा. ओके ना, दोन शब्द तुम्हाला समजून सांगायचे. ओके, पहिला आहे टॅन्जेन्शियल. पहिला कोणता आहे? टॅन्जेन्शियल. ओके, आणि दुसरा आहे रेडियल. पहिला कोणता आहे? टॅन्जेन्शियल, आणि दुसरा कोणता आहे? रेडियल. राईट. ओके ना, विचार करा की टॅन्जेन्शियल वॉल हा शब्द आलेला आहे. राईट. ओके ना, जस्ट इमॅजिन करा की हे एंडोडर्मिस जी आहे. ओके, आता इथे काढतोय आपण एखाद्या आर्क सारखी है ना, एखादा काय करतोय आपण? एखादा आर्क, बरोबर. बट जर आपण याला एकदम पूर्ण रूटचा जर भाग बघितला तर हे पूर्ण सर्कल आहे. पूर्ण काय आहे? सर्कल आहे. राईट. ओके ना, बघा इमॅजिन करा की हे एंडोडर्मिस नावाचं काय आहे? सर्कल आहे ना. इट इज जस्ट लाईक सर्कल इनसाइड सर्कल है ना, जसं की डब्यात डबा डब्यात डबा. राईट. ओके, तसंच इथे काय आहे? एक आउटर सर्कल आउट ऑफ मेडअप ऑफ एपिडर्मिस, त्याच्यामध्ये एक इनर सर्कल दॅट इज मेडअप ऑफ कॉर्टेक्स, त्याच्यामध्ये अजून एक इनर सर्कल मेडअप ऑफ एंडोडर्मिस. राईट. ओके ना, इमॅजिन करा हे सर्कल कशाचं आहे? एंडोडर्मिसचं आहे. आता एंडोडर्मिसच्या सर्कलला असा जर एखादा टॅन्जंट जात असेल तर है ना, टॅन्जंट काय असतो? एक अशी लाईन असते जी काय करते? सर्कलला एकाच पॉइंटला काय करते? टच करते, बरोबर. राईट. ओके ना, आता मला सांगा की असे किती टॅन्जंट्स काढू शकतो मी? बरेच, खूप सारे टॅन्जंट्स काढू शकतो. राईट. ओके, न्यूमरस काय करू शकतो मी? इथे टॅन्जंट काढू शकतो. आता विचार करा की ज्यावेळेस मी इथे ही गोष्ट सांगतोय की टॅन्जेन्शियल वॉल, whenever we are talking about the tangential wall, we are talking about this wall. है ना, सर्कल इमॅजिन करा की हा असा टॅन्जंट गेला, नाही टॅन्जंट नाही गेला तो, है ना, त्याच्यात नाही झाला. राईट. ओके, बघा हा असा टॅन्जंट गेला. राईट. ओके, एक टॅन्जंट असा, एक टॅन्जंट असा जाऊ शकतो, एक टॅन्जंट असा जाऊ शकतो. राईट. ओके, म्हणजे ही जी तुम्हाला वॉल दिसतीये बाहेरची, राईट. ओके, दॅट इज नथिंग बट व्हॉट? टॅन्जेन्शियल वॉल. कोणती वॉल? टॅन्जेन्शियल वॉल. राईट. ओके, दुसरी वॉल म्हटलंय त्यांनी कोणता? रेडियल वॉल. कोणती वॉल? रेडियल. आता मला सांगा, सर्कल मध्ये रेडियस असतो. राईट. ओके, आता हा सर्कल आहे. राईट. ओके, सर्कलचं सेंटर असणार आहे. सर्कलचं काय असणार आहे? सेंटर असणार आहे. राईट. ओके, या सेंटर मधनं एक लाईन जातीये. राईट. ओके, दॅट इज नथिंग बट रेडियस. राईट. ओके, अजून एक लाईन अशी जाऊ शकते. रेडियस, 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 रेडियस. बरोबर. राईट. ओके, या भिंतींना आपण काय म्हणणार आहे? रेडियल वॉल. राईट. ओके, आता इमॅजिन करा की हे जे एंडोडर्मिस आहे, या एंडोडर्मिसचा सेंटर कुठे असेल? इथे कुठेतरी, बरोबर. राईट. ओके, हा एक रेडियस, दुसरा रेडियस इकडे एक. राईट. ओके, म्हणजे ही जी भिंत आहे कोणती? ही वाली. है ना. राईट. ओके, ही जी वॉल आहे या लाईनला जर आपण सेंटरला कनेक्ट केलं तर रेडियस बनतोय. ही भिंत है ना. राईट. ओके, या भिंतींना मी काय म्हणणार आहे? रेडियल वॉल. काय म्हणणार आहे? रेडियल वॉल. वेअर ॲज ही जी भिंत आहे कोणती? बाहेरची, राईट. ओके, याला मी काय म्हणणार आहे? टॅन्जेन्शियल वॉल. काय म्हणणार आहे? टॅन्जेन्शियल वॉल. नावं देऊन टाकू का मग? बघा, ही जी बाहेरची भिंत आहे त्याला मी काय म्हणणार? टॅन्जेन्शियल वॉल. आणि ही जी इनर आहे याला काय म्हणणार? रेडियल वॉल.
बरोबर? काही डाऊट आहे? राईट? ओके. हे का सांगतोय? कारण की टँजेन्शियल वॉलला किंवा रेडियल वॉलला एक सबस्टन्स अक्युमुलेट होत असतो. त्या सबस्टन्सचं नाव आहे सुब्रीन. राईट? ओके. सुग्रीव नाही. राईट? ओके. सुब्रीन. राईट? ओके. एक काय आहे? एक असा केमिकल आहे किंवा एक असा कंपोनंट आहे ज्याला पाणी आवडत नाही. राईट? ओके. वॉटरचं पेनिट्रेशन तो होऊ देत नाही. राईट? ओके. सो सुब्रीन काय होतं? अक्युमुलेट होतं. राईट? ओके. जेणेकरून आपल्याला हे जे स्ट्रक्चर बघायला भेटते ना, एक वॉल अशी सुब्रीनची, एक अशी, दुसरी अशी, तिसरी अशी. राईट? ओके. एक प्रकारचं ना एक पार्शल लॅडर सारखं स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतंय. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार? कॅस्पेरियन स्ट्रिप्स. काय म्हणणार? कॅस्पेरियन स्ट्रिप्स. राईट? ओके. कॅस्पेरियन स्ट्रिप्स कशामुळे? सुब्रीनच्या अक्युमुलेशनमुळे. आणि सुब्रीन कुठे अक्युमुलेट होतोय? एकतर टँजेन्शियल वॉल किंवा रेडियल वॉल मध्ये आपल्याला कशाचं अक्युमुलेशन बघायला भेटतंय? बेसिकली सुब्रीनचं. आणि सुब्रीन काय आहे? असा कंपाऊंड आहे ज्याला पाणी तो काय करू देत नाही? पेनिट्रेट होऊ देत नाही. समजतंय? गोष्ट कळतीये? राईट? नोट डाऊन करून घ्या. डन झालंय. राईट? ओके. ना आता मला एंडोडर्मिसच्या आतमध्ये काय बघायला भेटेल बरं? ऑफकोर्स काय? पेरिसायकल. हे काय आहेत? हे कोणते सेल्स आहेत? पेरिसायकलचे काय आहेत? सेल्स आहेत. इथपर्यंत काही डाऊट आहे? राईट? ओके. याच्यानंतर मला सांगा मेजर टिश्यू कोणता आहे रूट्स मध्ये? पेरिसायकलच्या आतमध्ये काय बघायला भेटतील आपल्याला? व्हॅस्क्युलर बंडल्स बघायला भेटतील. राईट? ओके. चला मग व्हॅस्क्युलर बंडल्स काढूयात. काय काढूयात? व्हॅस्क्युलर बंडल्स काढूयात. राईट? ओके. बघा ओके. इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके. आता जे रेड कलर किंवा रंग दिसतो सगळ्यांना ऑरेंज आहे. राईट? ओके. ऑरेंज कलर मध्ये जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसायला बघायला भेटतात, ओके, दॅट इज नथिंग बट झायलम. दॅट इज नथिंग बट झायलम. Whereas
हे जे पॅचेस तुम्हाला दिसत आहेत व्हाईट कलरचे, ओके, दॅट इज नथिंग बट फ्लोएम. दॅट इज नथिंग बट फ्लोएम, राईट. ओके, चला आता यांच्यामध्ये आपल्याला अजून एक प्रॉपर नाव द्यायचंय, राईट. ओके, बघा, सगळ्यात छोटा झायलेम बंडल जो आहे तो कुठे आहे? बाहेर. कुठे? बाहेर. आता मला सांगा, छोटा झायलेम बंडल कधी बनला असेल? ज्यावेळेस प्लांटची हाईट कशी असेल? छोटी असेल, राईट. आणि मोठा झायलेम बंडल कधी बनल? ज्यावेळेस प्लांटची हाईट, राईट. ओके, मग मला सांगा, पहिला झायलेम कोणता बनला? छोटा. आणि जो छोटा झायलेम आहे त्याला काय नाव द्यायचं? छोटा झायलेम नाही, प्रोटो झायलेम. आठवतंय का? द अर्ली फॉर्म्ड झायलेम इज नथिंग बट व्हॉट? प्रोटो झायलेम, राईट. ओके, म्हणजे बाहेरच्या बाजूला काय आहे? प्रोटो झायलेम टुवर्ड्स द इपिब्लेमा, इपिडर्मिस किंवा एंडोडर्मिस म्हणा, है ना, राईट. ओके, आणि आतल्या बाजूला काय आहे? लेटर फॉर्म झायलेम, म्हणजेच मेटा झायलेम, राईट. आता अरेंजमेंट आठवतीये का? प्रोटो झायलेम बाहेर आणि मेटा झायलेम आतमध्ये, है ना. पहिले बनलेला झायलेम बाहेर आणि नंतर बनलेला झायलेम आतमध्ये. ही कंडिशन आठवतीये का कोणती होती? तर या कंडिशनला आपण काय म्हणणार? एक्झार्च. दोन कंडिशन आठवत आहेत का? एंडार्च आणि एक्झार्च, है ना. एंडार्च मध्ये काय होतं? प्रोटोझायलेम टुवर्ड्स द पिथ अँड मेटाझायलेम टुवर्ड्स द एपिडर्मिस, राईट. ओके, त्याला आपण म्हणतो एंडार्च, राईट. वेअरएज प्रोटोझायलेम टुवर्ड्स द एपिडर्मिस अँड मेटाझायलेम टुवर्ड्स द पिथ, कारण की याच्या खाली पिथच असणार आहे ना, राईट. ओके, टुवर्ड्स द पिथ काय आहे? मेटाझायलेम आहे. याला आपण काय म्हणणार? एक्झार्च. काय म्हणणार? एक्झार्च, राईट. ओके, व्हाईट पॅच काय आहे? फ्लोएम. आणि हे रेड कलर मध्ये काय बघायला भेटतं तुम्हाला? झायलेम, राईट. ओके, ऑफकोर्स यांच्यामध्ये सुद्धा काय प्रेझेंट असेल? पेरिसायकल सेल्स प्रेझेंट असतील, है ना. त्याला आपण काय म्हणतोय? मेड्युलरी रेज. आठवतोय का? काय म्हटलं होतं आपण मागच्या सेशन मध्ये? त्याला मेड्युलरी रेज, राईट. ओके, ना याच्यावरनं आपल्याला काय बघायला भेटतं अजून सांगा बरं. अजून एखादा पॉइंट आपण काय लिहू शकतो? सांगा बरं, अजून काय लिहू शकतो मी ही डायग्राम बघून किंवा हे सगळं बघून? मला सांगा, झायलेम कोणत्या रेडियसवर आहे? फ्लोएम कोणत्या रेडियसवर आहे? त्याच्यामुळे झायलेम आणि फ्लोएमची अरेंजमेंट कशी आहे? रेडियल अरेंजमेंट, है ना. झायलेम अँड फ्लोएम आर प्रेझेंट इन रेडियल अरेंजमेंट. समजतंय? गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे इथपर्यंत? ओके, चला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. जर तुम्ही तुमच्या एनसीईआरटी मध्ये डायग्राम्स बघसाल, राईट. ओके, तर डायकॉट स्टेम जो आहे, सॉरी डायकॉट रूट जो आहे, राईट. ओके, त्याच्यामध्ये झायलेम तुम्हाला ना 4 बघायला भेटतील. किती? झायलेमचे बंडल्स किती बघायला भेटतील? 4. जर तुम्ही त्याच डायग्रामला कम्पेअर केलं कशासोबत? मोनोकॉट रूट सोबत,
राईट. ओके, तर तिथे तुम्हाला झायलेमचे बंडल जास्त बघायला भेटतात, है ना, 6 मोर दॅन 6. राईट. ओके, सो इथे आपण ही गोष्ट सांगू शकतो की झायलेम बंडल्स कसे आहेत, तिथे एकतर 2 किंवा 4 प्रेझेंट असू शकतात. झायलेमचे आणि फ्लोएमचे ऑफकोर्स बंडल किती असू शकतात, 2 किंवा 4. राईट. ओके, वेअर एज जर झायलेम्सची पेअर किंवा झायलेम जर 6 किंवा 6 पेक्षा जास्त असेल तर त्याच्यासाठी एक शब्द येतो, दॅट इज पॉलीआर्च. काय शब्द येतो, पॉलीआर्च. गोष्ट कळतीये, समजतंय. राईट. ओके, अजून ना एक टिश्यू नाव आहे, दॅट इज कंजक्टिव्ह टिश्यू, सुद्धा एक शब्द दिलेला आहे त्यांनी. राईट. ओके, आणि एक शब्द दिलेला आहे, दॅट इज स्टील, जे की आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये बघितलेलं आहे. स्टील कशाला म्हणायचं. राईट. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे का, पक्का, श्योर. चलो, जिनको नोट डाउन करना है और नोट डाउन कर लो. ब्लू कलर में क्या मतलब, अच्छा ते बर, काय डाऊट नाहीये. ओके, एक पॉइंट असा असू शकतो की ना या कंडिशन्स ज्या आहेत ना त्या पाठ करण्यासाठी थोडासा त्रास होऊ शकतो. राईट. ओके, ते सोपं करण्यासाठी ना माझ्याकडे एक वाक्य आहे. वाक्य काय आहे ना, एक स्वप्न आहे, एक काय ड्रीम आहे. ओके, ड्रीम काय माहित आहे का, मला माहित नाही तुम्ही कनेक्ट करसाल का नाही, बट बॉईज कदाचित कनेक्ट करू शकतात. राईट. ओके, एक ड्रीम आहे माझं. ड्रीम असा आहे की मला RX 100 है ना, मला RX 100 घेऊन जायची आहे, है ना, मला RX 100 घेऊन जायची आहे. राईट. आणि रोल्स रॉयस परचेस करून यायचं आहे. ड्रीम बघा, मोटरसायकलवर जायचंय आणि काय घेऊन यायची आहे, रोल्स रॉयस घेऊन यायची आहे. राईट. ओके, नाव है ना. राईट. ओके, आता याला कनेक्ट कसं करायचं, याला कनेक्ट कसं करायचं. राईट. ओके, आर दॅट इज नथिंग बट रूट, दॅट इज नथिंग बट रूट. राईट. ओके, एक्स है ना, हा जो एक्स आहे ना हा घेतला इथे, बरं का. राइट. ओके, नाउ आर आर दैट इज आर वापस से किसके लिए, रूट्स. राइट. ओके, आणि झायलेम आणि फ्लोएम बंडल्सची अरेंजमेंट कशी, गोष्ट कळतीये. ड्रीम काय, मग काय घेऊन जायची आहे, RX 100 घेऊन जायची आणि काय खरेदी करून आणायची आहे, रोल्स रॉयस खरेदी करून आणायची आहे. राईट. ओके, हे स्टेटमेंट ना तुम्हाला डायकॉटच्या संबंधात ना किंवा जनरल जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतो. ओके, काही डाऊट नसावा, आहे का. ओके, एक काम करायचं सर्वांनी, एनसीईआरटी ओपन करायची आहे आणि एनसीईआरटी मध्ये जो डायकॉट रूट आहे तो रीड करायचा आहे. ओके, काही डाऊट्स असतील त्याच्यामध्ये तर विचारायचे. आहे, एक 5 मिनिटं आहेत अजून आपल्याकडे.